आज सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्या पत्रकारांबरोबर जे मुख्य भूमिका निभावतात फोटोग्राफर, त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. कारण दोघांचं नातं एक आहे. फोटो काढल्याने ते पेपरला येणार नाही आणि पेपर नसला तर फोटो काही कामाचा नाही. गटनेते उपगटनेते कोण झाले त्याबाबत आपण काय सांगाल? भुसावळ नगरपालिकेचे गटनेतेपदी सचिन चौधरी यांची निवड झालेली आहे आणि उपगटनेतेपदी सोहेल पठाण यांची निवड झालेली आहे आणि प्रतोदपदी आमचे उल्हास पगारे यांची निवड झालेली आहे. आज सर्व मंडळी, भुसावळचे नगराध्यक्षा मंगाडेताई, उपस्थित आमचे मलिक साहेब आणि सर्व नगरसेवक, गटनेता सचिन चौधरी, उपगटनेता पठाण आणि प्रतोद उल्हास पगारे आज सर्व या ठिकाणी आलेत भेटायला. नेमकं सर्वांना शुभेच्छा. आज आम्ही गट नोंदणी केलेली आहे सर्व लोकांनी आणि गटनेते सचिन भाऊ चौधरी साहेब आहेत आणि उपगटनेते सोहेल भाऊ पठाण खान आहे. उल्हास भाऊ पगारे. प्रथम आज पत्रकार दिनाच्या मी सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो. आणि आज जो विश्वास संतोष भाऊ चौधरी आणि गायत्रीताई बंगाडे आणि ते सर्व नगरसेवक यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि मला गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे, मी त्याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो. आणि आपल्या ह्या जो माझ्यावरती जबाबदारी दिली आहे त्याला कुठल्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही, इतकंच आश्वासन देतो. धन्यवाद. नमस्कार, अस्सलाम वालेकुम। आज पत्रकार दिन है तो आज मैं पत्रकार लोगों को मेरी तरफ से बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ और उनके उज्जवल भविष्य की कामना करता हूँ। आज माननीय माजी आमदार संतोष भाऊ चौधरी साहब, उन्होंने मेरे पे भरोसा किया और मेरे सभी नगर सेवकों ने मेरे पे विश्वास किया और मुझे उप गटनेता पद दिया। इसके लिए मैं उन सबका धन्यवाद देता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ। थँक्यू। केंद्रित झालेला आहे. त्यामुळे गायत्रीकडून खूप अपेक्षा आहेत, काही अपेक्षा आहेत संतोष भाऊ यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यासाठी संतोष भाऊंचा वारसा समर्थपणे चालवणारा एक उमदा आणि नवनेतृत्व आहे आणि ते म्हणजे सचिन भाऊ चौधरी. म्हणून या गटाच्या गटनेतेपदी माननीय संतोष भाऊ चौधरी यांचे चिरंजीव सचिन भाऊ चौधरी यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे. ही मी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. भुसावळ शहर अनेक शहरांची विशेषता असते. तुम्ही लासलगावला जा, कांद्याचं शहर आहे. येवल्याला जा, पतंगाचं शहर आहे. पण आमचं भुसावळ विविधतेने एकता, अनेक जातीचे, अनेक धर्माचे, पंथाचे, वर्णाचे लोक मोठ्या गुण्यागोविंदानं राहतात आणि संतोष भाऊ तर सगळ्यांनाच एकत्र आणतात गुलदस्त्याप्रमाणे. म्हणून एक अल्पसंख्याक माणसाला देखील न्याय द्यावा या भूमिकेतनं उपगटनेतेपदी सोहेल खान पठाण यांची निवड करण्यात आलेली. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं की भुसावळमध्ये ती जागा राखीव असल्यामुळे आमदारकीसाठी दलित समाजाला देखील प्रतिनिधित्व मिळावं असं तिथल्या आम जनतेची इच्छा होती आरक्षणाप्रमाणे. संतोष भाऊंनी देखील सर्व जाती धर्माला न्याय देताना तिथल्या बुद्धिस्ट समाजाला देखील न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं भावना व्यक्त करण्यासाठी, त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उल्हासजी पगारे आपल्यामध्ये आहे. म्हणून उल्हासजी पगारे यांच्याकडे एक मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. कारण कॅमेरा समोर बोलताना देखणा माणूस पाहिजे ना, म्हणून प्रत्येक वेळेला पक्षाची भूमिका छानपैकी मांडता यावी म्हणून उल्हासजी पगारे यांची निवड प्रतोद म्हणून करण्यात आलेली आहे. या तिघांची निवड झाल्यामुळं काही आता तुम्ही एकट्या नाही आहेत. आतापर्यंत संतोष भाऊ होते, प्रशासन होतं, आता तुमच्या बरोबर हे नगरसेवक तर आहेतच, हे गटनेते पण आहे आणि पूर्ण पक्षाची ताकद आता तुम्हाला मिळाली आहे. गटनेत्यामध्ये काय ताकद असते आणि काय पॉवर असते त्यांच्या लेखणीमध्ये. एक आदेश काढला त्याप्रमाणेच मतदान करायला लागतं, त्याप्रमाणेच चालायला लागतं. त्यामुळे आता तुम्हाला ताकद देण्यासाठी त्यांचा एक लेखणीचं सही, त्याची काय किंमत आहे उद्यापासून कळेल. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पक्ष आपल्या बरोबर आहे. त्यामुळं प्रश्न सोडवताना तुम्हाला कोणाची बाडबी ठेवण्याची आवश्यकता